आज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी। पुण्यातल्या अनेक नागरिकांनी बालगंधर्व चौकातील झाशीच्या राणीच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलंय। या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये झाशीच्या राणीच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी महापालिकेकडून क्रेनच वेळेवर मिळाली नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय। तसंच क्रेन संदर्भात जाब विचारल्यावर महापालिकेकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत आणि या प्रकरणी आता पुण्यातील अनेक संस्थांकडून महापालिकेचा निषेध करण्यात येतोय। आज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी आहे। त्यानिमित्तानं पुण्यातल्या बालगंधर्व चौकात झाशीच्या राणीच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हे सगळे नागरिक जमले होते। मात्र महापालिकेने त्यांना हार घालण्यासाठी जी क्रेन उपलब्ध करून द्यायची असते ती क्रेन साधारण 1 ते 1.5 तास यांना उशिरा उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे या सगळ्या नागरिकांचा खोळंबा झाला आणि हे नागरिक आता आक्रमक झाले आहेत। झाशीच्या राणीच्या या पुण्यतिथीनिमित्त हे सगळे नागरिक इथे जमले होते। माझ्यासोबत नगरसेविका आहेत ज्योत्स्ना एकबोटे मॅम। मॅम, नेमकं काय घडलं, काय होतं सकाळी? आमचा आता अतिशय संताप झालेला आहे, कारण दरवर्षी 18 जूनला झाशीच्या राणीची पुण्यतिथी इथे मनवण्यात येते आणि खूप मुली इतक्या जवळच्या आसपासच्या शाळांमधल्या मॉडर्न हायस्कूलमधल्या मुली इथे येत असतात मानवंदनाला। असंख्य नागरिक येत असतात, 5-6 संस्थांचे लोक इथे येत असतात आणि बरोबर 9 वाजता आम्ही इथे हजर असतो। आज 9:15 वाजल्यावरती मी जेव्हा क्रेनची चौकशी केली तेव्हा मला असं उत्तर देण्यात आलं की तुम्ही खाली हार घाला ना। म्हणजे काय ही अनास्था, याच्यानी संताप होणार नाही तर काय होईल? झाशीच्या राणीबद्दल जर तुमची ही एवढी तुम्ही अनास्था दाखवत असाल किंवा तुम्ही असं बोलू शकत असाल तर मग बाकीच्यांचं काय होणार? आणि साधारण महापालिकेला या संदर्भात पत्र दिलं होतं का? त्यांची सगळी दरवर्षी आपण पत्र देतो महानगरपालिकेला आणि महानगरपालिकेच्या प्रोटोकॉलमध्ये 18 जून हा दिवस लिहिलेला असतो। दरवर्षी कधीही त्याला अडथळा आलेला नाहीये, पण या वर्षी हे असं घडलेलं आहे की जे अतिशय वाईट आहे। आम्ही याचा निषेध करतो आणि याच्या पुढे हे असं घडता कामा नये। दरवेळेस आता आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत म्हणून इथं महापौर हजर नाहीत, नाहीतर शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर इथे जातीने हजर असतात आणि ते हार घालतात। तर आमची अशी इच्छा होती की महापौर नाही तर आयुक्तांनी इथं येऊन हार तो घालायला पाहिजे होता, पण क्रेन आम्हाला 1.5 तास उशिरा उपलब्ध करून दिली। ते सुद्धा आम्ही खूप आरडाओरडा केला तेव्हा ती क्रेन उपलब्ध करून दिली। आम्ही जर शांतपणे तसंच गेलो असतो तर क्रेन आली पण नसती आणि राणीला ती आदरांजली वाहिली गेली नसती। साधारण महापालिकेचे आयुक्त इथे येणं अपेक्षित होतं आता, पण महापालिकेचे आयुक्त इथे दिसत नाही। त्यांना तुम्ही पत्र दिलं होतं का? त्यांना बोलवलं होतं का? हो, मी गेल्या आठवड्यामध्ये त्यांना आम्ही कराडे ब्राह्मण संघातर्फे दरवर्षी पत्र देत असतो, त्याप्रमाणे मी आयुक्त कार्यालयात पत्र दिलं होतं। इन्व्हर्ट केलेलं आहे पत्र, म्हणजे ते प्रोसिजर व्यवस्थित पूर्ण झालेली आहे। तसंच ही व्यवस्था क्रेनची जी असते ती घोले रोड वॉर्ड ऑफिसकडनं होते, पुतळ्याची स्वच्छता केली जाते ती घोले रोड वॉर्ड ऑफिसकडनं होते। त्या दृष्टीने मी घोले रोड वॉर्ड ऑफिसलाही फोन केला होता, पत्रही दिलेलं आहे, तिथेही इन्व्हर्ट केलेलं आहे आणि तिथले जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या दररोज गेले 4 दिवस मी कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि तिथं कधीही मला याबद्दल कल्पना दिली गेली नाही। आज सकाळी सुद्धा तिथले अधिकारी, संबंधित अधिकारी इथं हजर आहेत। त्यांनी मला सांगितलं की हो क्रेन येते आणि अचानक 9:30 पावणे 10 वाजता आम्हाला निरोप मिळाला की क्रेन येऊ शकत नाही आणि खाली हार घाला। साधारण काय कारण दिलं होतं त्यांनी क्रेन येऊ न शकणार? नादुरुस्त आहे त्यामुळे आज क्रेन येऊ शकत नाही, तुम्ही खाली हार घाला। अरे काय हे, राणीला तुम्ही 2 तासातच ही क्रेन, हा सगळा आवाज जेव्हा उठवला गेला त्यानंतर 2 तासातच ही क्रेन इथे आली आणि आता साधारण त्या झाशीच्या राणीच्या पुतळ्याला हे सगळे अभिवादन करू शकतायत। मात्र महापालिकेचे आयुक्त इथे येणं आता अपेक्षित होतं या सगळ्या कार्यक्रमासाठी, त्यांच्याशी काहीच संपर्क झाला नाही किंवा ते काहीच त्यांनी उत्तर दिलं नाही। नाही, 1958 सालापासून हा कार्यक्रम चालू आहे। 1958 सालापासून हा कार्यक्रम चालू आहे। महापालिकेचा याच्यावरचा ठराव आहे जनरल बॉडीचा, याच्याकरता आयुक्तांना निमंत्रण देणं आणि आयुक्तांना पत्र देणं याची अजिबात आवश्यकता नाही। झाशीची राणी ही राष्ट्रदेवता आहे आणि झाशीच्या राणीच्या या अभिवादन कार्यक्रमाला महापालिकेने स्वतःहून नियोजन करायला पाहिजे, ही महापालिकेची जबाबदारी आहे। पुणे शहरातला हा फार जुना पुतळा आहे, या ठिकाणी 1958 सालापासून कार्यक्रम चालू आहे। असं असताना महापालिकेने गलथानपणा केलेला आहे।
हा गलथानपणा या महापालिकेचा दिसतोच आहे, कारण 11:30 वाजता साधारण आता 10:30 सव्वा 10च्या दरम्यान ह्या सगळ्या ट्रेन इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे। आणि महापालिकेचे जेव्हा या अधिकाऱ्यांना आम्ही सगळं विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्हाला काही वेळांपूर्वी हा निरोप मिळाला आणि त्यामुळे आता आम्ही इथे ही क्रेन घेऊन आता अभिवादन करायला हे सगळे जाणार। मात्र या सगळ्या महापालिकेच्या या सगळ्या कारभाराचा निषेध हे सगळे नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।